तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुढे म्हणाल तोवरी हळूहळू चाला हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला आजी देतो पोट भरी पुढे म्हणाल तोवरी तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आजी देतो पोट भरी पुढे म्हणाल तोवरी पांडुरंगा करून सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवघेनू सकळ ही तीर्थे निवृत्तीचे तरी आले लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुढे म्हणाल तोवरी अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील कार्याच्या प्रकरणातील प्रसिद्ध असलेला अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवान कृष्ण कन्हैयाची भाषा स्वतः वापरतात आणि तद्वारा गोकुळातील गोपाळांना एक अत्यंत महत्वपूर्ण असं आव्हान देतात. विठ्ठल अनंतकोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणावरुणालय अखिल गुणनिधान भक्तवत्सल जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय
वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून दिंडोरी तालुक्यातून शेजारचे निपाड चांदवड या विभागातून उपस्थित असलेले वारकरी संप्रदायातील वारकरी शिक्षण संस्थेतील ज्येष्ठ श्रेष्ठ अद्वैतू कीर्तनकार प्रवचनकार कथाकार टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य आणि आपण देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये या श्री क्षेत्र खेडगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक या गावामध्ये दासोत्तम भक्त श्रेष्ठ मारुतीरायाच्या आणि मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामप्रभूच्या भव्य दिव्य अशा देगण्या होऊ घातलेल्या या पवित्र मंदिरामध्ये संपन्न होत असलेला भक्ती महोत्सव परमपूज्य परमश्रद्धेय वारकरी संप्रदायाचे थोर संत संत श्रेष्ठ सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या कृपेने परमपूज्य परमश्रद्धेय स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज यांच्या आशीर्वादाने परमपूज्य परमश्रद्धेय ब्रह्मीभूत वैकुंठवासी दामोदर महाराज परमपूज्य परमश्रद्धेय वैकुंठवासी नाना महाराज परमपूज्य परमश्रद्धेय वैकुंठवासी भाऊराव महाराज परमपूज्य परमश्रद्धेय वैकुंठवासी बंसी महाराज या महापुरुषांच्या आशीर्वादाने हरिभक्तीपरायण आदरणीय रमाकांत महाराज हरिभक्तीपरायण आदरणीय तानाजी महाराज हरिभक्तीपरायण आदरणीय अशोक महाराज यांच्या मार्गदर्शनाने आपल्या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये संपन्न होत असलेला हा महोत्सव या महोत्सवातील आजच्या समारोपाच्या अर्थात काल्याच्या चिंतन सेवेचा सुयोग सप्ताह संयोजक समितीच्या द्वारा समस्त खेडगावकर ग्रामस्थ भजनी मंडळी टाळकरी या गावातील सर्व कीर्तनकार या सर्वांच्याच प्रेमातून या उत्सवाचे मार्गदर्शक हरिभक्तीपरायण आदरणीय योगेश महाराज यांच्या आदेशातून आजच्या या सेवेचं सौभाग्य मला प्राप्त झालेलं आहे. संकल्पित वेळेमध्ये म्हणजे साधारणतः राहिलेल्या 1.5 तासामध्ये आपण अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल मोठ्या श्रद्धेने अत्यंत उत्साहाने भावपूर्ण हृदयाने आपण सर्वजण या धर्ममंडपात उपस्थित आहात. आपली बहिर्मुख इंद्रिये अंतर्मुख बनावी, आपलं चंचल अंतःकरण स्थिर शांत बनावं, आपल्या वृत्तीतील हृदयातील दोष विकार नष्ट व्हावे, अनादि कालापासून भगवंताच्या दर्शनाची आपल्याला जी भूक लागलेली आहे ती भूक तृप्त व्हावी. देवामध्ये आणि आपल्यामध्ये अनुभूतीच्या दृष्टीनं जे करोडो किलोमीटरचं अंतर आहे ते अंतर हळूहळू कमी व्हावं. शताएका तरी जन्माच्या शेवटी कृपाळवा पोटी येईल दया. भगवान श्री पंढरीरायाला आपली दया यावी. स्वप्नात का होईना येऊन प्रभूने आपल्याला दर्शन द्यावं
आणि आपला अनंत जन्माचा प्रवास पूर्ण व्हावा या स्वच्छ अपेक्षेनेच आपण सर्वजण या धर्ममंडपात उपस्थित आहात. मी आपणा सर्वांच्या चरणकमली हृदयापासून वंदन करतो. वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ जुन्या पिढीतील असे टाळकरी या ठिकाणी टाळ घेऊन उभे. या सर्व टाळकऱ्यांच्या चरणी विनेकऱ्यांच्या चरणी मी मनापासून नतमस्तक होतो, वंदन करतो. वारकरी संप्रदायातील भजनाच्या क्षेत्रातील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेली दर्जेदार गुणी लोक या ठिकाणी टाळ घेऊन उभे. गायनाचार्य आदरणीय निलोबा महाराज, गायनाचार्य आदरणीय यमगर महाराज, आदरणीय मिलिंद महाराज, हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज, अशी सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ स्वतः महाराज या ठिकाणी टाळ घेऊन उभे आहेत. मी आपल्या सगळ्यांच्या पवित्र चरणाला नतमस्तक होतो, वंदन करतो. अत्यंत स्वरबद्ध, लयबद्ध, तालबद्ध असा दर्जेदार मृदंग वाजवणारे मृदंगाचार्य इथे उपस्थित आहेत. या दोन्ही मृदंगाचार्यांच्या चरणी मी हृदयापासून नतमस्तक होतो. हरिभक्तीपरायण आदरणीय माऊली, हरिभक्तीपरायण आदरणीय दिनेश महाराज, विवेक महाराज आपणाला आपल्या चरणी नतमस्तक होतो, वंदन करतो. वारकरी संप्रदायाची साधना करणारा जो साधक आहे त्या साधकावर आपल्या मुलापेक्षा सुद्धा जास्त प्रेम करणारे श्रोते माझ्या समोर येऊन बसलेले आहेत. या सर्व श्रोत्यांच्या चरणी, माता भगिनींच्या चरणी मी हृदयापासून नतमस्तक होतो. ह्या आवाजाची व्यवस्था अत्यंत दर्जेदार करणारे या लाऊडस्पीकरचे ऑपरेटर मालक मी आपल्याही चरणी मनापासून वंदन करतो. आपल्या सगळ्यांना नतमस्तक होतो आणि आपल्या संकल्पित वेळेमध्ये चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. वारकरी संप्रदायामध्ये ज्याने अत्यंत उत्तुंग असं काम केलं, ज्याने मध्य प्रदेशामध्ये आणि पुढे वारकरी संप्रदायात महाराष्ट्रामध्ये ज्याने वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार केला, स्वतःच स्वकर्म करत करत, स्वतःच्या स्वधर्माचं पालन करत करत ज्याने पंढरीरायाची भक्ती केली, आपलं जीवन पंढरीरायाला समर्पित केलं आणि पांडुरंगाची अत्यंत निष्ठेने सेवा केली, असे 700 वर्षापूर्वीचे थोर संत, संत श्रेष्ठ शेना महाराज, आज त्यांचाही संजीवन समाधी सोहळा आहे. त्यांच्याही पवित्र चरणाला मी वंदन करतो, नतमस्तक होतो आणि चिंतनाला प्रारंभ करतो. सुरुवातीलाच मी आपणा सर्वांना एक छोटीशी विनंती करतो. आपल्यापैकी जर कोणाकडे मोबाईल असेल, बहुतेक माझा अंदाज आहे आपल्यापैकी कोणाकडेच मोबाईल नसेल, पण जर आपल्यापैकी कोणाकडे मोबाईल असेल तर आपण त्याचं नरड दाबून ठेवा. माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांना सांगा, सध्या मी कीर्तनात बसलोय, 12च्या नंतर बोलू. आता 12 वाजेपर्यंत कोणाचं वाचलं नाही पाहिजे याची दखल घ्या, याची काळजी घ्या. कीर्तन चालू असताना मोबाईल मध्ये बघायचं, व्हॉट्सअप बघायचं, युट्यूब बघायचं, ट्विटर बघायचं, मोबाईल चिवडीत बसायचं, कृपा करून असं कोणी करू नका. त्यातल्या त्यात माझ्या समोर बसलेल्या माणसावर तर जबाबदारी ज्यादा आहे, तेव्हा आपण काळजी घ्या. तुम्ही इमानदारीने विठ्ठल विठ्ठल म्हणा, इमानदारीने टाळी वाजवा. मी सुद्धा इमानदारीने 12 वाजता बरोबर थांबतो. विठ्ठल विठ्ठल.
मी माझ्या विनंतीला तुम्ही मान दिला आणि तुम्ही पुढे आलात त्याबद्दलही तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो. खरं सांगा, आतापर्यंतच्या उभ्या आयुष्यात एवढ्या प्रेमानं तुम्हाला कोणीतरी पुढे बोलावलं कसं? पुढे येऊन बसलेला असाल तर तुम्हाला बऱ्याच लोकांनी मागे ढकललं असेल. मी तुम्हाला पुढे बोलावलंय त्याचं कारण आहे, जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदाय हाच संप्रदाय असा आहे, तो मागच्या लोकांना पुढे घेणारा संप्रदाय. एरवी हे औदार्य तुम्हाला दुसरीकडे कुठेही पाहायला मिळणार नाही. ते लोक जरी आपल्या भाषणात म्हणत असले तळागाळातील जनतेसाठी, असं ते म्हणत जरी असले तरी ते तसं नसतं. उलट तळातली जनता गाळातच कशी जाईल याचीच ते काळजी घेत असतात. मी तुम्हाला प्रेमानं पुढे बोलवलंय, आता लक्ष चांगलं द्यायचं, विठ्ठल विठ्ठल म्हणायचं, टाळी वाजवायची. सद्गुरु संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने आपला हा महोत्सव इथे संपन्न होतोय. संत शेणा महाराजांचा संजीवन समाधी सोहळा आज संपन्न होतोय. आणि अशा पवित्र काळात चिंतन करण्याकरिता द्वादशीच्या या पवित्र पर्व काळात आपण हजर आहोत. सेवेकरिता घेतलेला अभंग तुकोबाला यांचा आहे, काल्याच्या प्रकरणातील आहे, सगळ्यांच्या पाठ आहे. महाराज या अभंगातून भगवान कृष्ण कन्हैयाची भाषा स्वतः वापरतात. हे दादा माझ्याकडून कृष्ण कन्हैयाची भाषा स्वतः वापरतात. बघा, भाषा कोणाची आहे म्हणजे याल तरी याले लागे असं कोण म्हणाल? भगवान कृष्ण कन्हैया. कोणाला म्हणाले? गोपाळांना. म्हणजे ही भाषा कोणाची आहे? देवाची, कृष्णाची. ऐका, आणि हा अभंग कोणाचा आहे? झोपले तुकोबारायांचा. म्हणजे भाषा देवाची आहे आणि ती भाषा वापरली कोणी? तुकोबारायाने. ऐका, एखाद्या दुसऱ्या माणसाची भाषा आपल्याला वापरता येते का? उत्तर आहे नाही, नाही वापरता येते. गृहीत धरा, आता इथं लाईट गेली असं गृहीत धरा, लाईट गेली असं गृहीत धरा. मग लाईट गेली की आपण काय करतो? आपण लगेच खिशातून फोन काढतो आणि ताबडतोब फोन हॉस्पिटलला लावतो. असं चुकलेलं सांग. कुठं लावतो? महावितरण, वीज महामंडळ, तिथं फोन लावतो. केडगाव मध्ये काल्याचं कीर्तन चालू आहे, बार्शीच्या बुवाचं, लाईट गेली, ताबडतोब लाईट सोडा. बरोबर? असं तुम्ही म्हटल्यानंतर तिकडून ते अधिकारी विचारतात, साहेब आपण कोण बोलता? आणि त्यांनी तिकडून असं विचारल्यानंतर तुम्ही जर तिकडून उत्तर दिलं, मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे बोलतोय, असं काय कोणी उत्तर देऊ नका. पण समजा तुम्ही जर असं इकडून उत्तर दिलं, काय होईल? काही नाही होणार. फोन कुठून आलाय त्याचा ते शोध घेतील आणि तुम्हाला अटक करतील. आणि काय होईल? मी का सांगायला लागलो? एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याची भाषा आपल्याला बोला वापरता येत नाही. मग अनंत कोटी ब्रह्मांडाचा जगाचा मालक भगवान कृष्ण कन्हैया, त्याची भाषा तुकोबाराय कशी काय वापरू शकतात? तर लक्ष द्या, दुसऱ्याची भाषा वापरण्याकरिता अजून थोडं वेगळं करतो. देवाची भाषा कधी वापरता येते? तर ऐका, जगात राहून जगदात्म्याची भाषा बोलता येत नाही. विकारात राहून निर्विकार परमात्म्याची भाषा बोलता येत नाही. उपाधीत राहून चैतन्याची भाषा बोलता येत नाही. मायेत राहून स्वरूपाची भाषा बोलता येत नाही.
अध्यस्थात राहून अधिष्ठानाची भाषा बोलता येत नाही, नसलंच कळलं तर एकदम सोपं, नासक्या संसारात राहून अविनाशी भगवंताची भाषा बोलता येत नाही. भगवंताची भाषा बोलण्याकरता ऐका जगाचा, विकाराचा, मायेचा, अध्यस्थाचा प्रांत ओलांडावा लागतो. वृत्तीने परमात्मा स्वरूपाशी ऐक्य करावं लागतं आणि तेव्हाच देवाची भाषा बोलता येते. थोडं लक्ष द्या, समोरच्याची भाषा कधी बोलता येते त्याचं उत्तर देतो. त्यांचा अधिकार आणि आपला अधिकार सारखा असावा लागतो, मगच आपल्याला त्यांची भाषा बोलता येते. एक. दुसरा निकष आहे, त्यांचं सामर्थ्य आणि आपलं सामर्थ्य सारखं असावं लागतं, मगच समोरच्याची भाषा बोलता येते. का आता इथं तुकोबाराय भाषा कोणाची वापरतात? जागवा. भाषा कोणाची वापरतात? देवाची. मग देवाचा अधिकार आणि तुकोबारायांचा अधिकार सारखा असला पाहिजे. आणि मग काय अधिकार आहे? सारखा अधिकार आहे. तुकोबारायाचा अधिकार म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्मच हे तुकोबारायाचं जीवन आहे. तो गीता तुलने ब्रह्मा तुकाशी आले, तो गीता तुलने एकच. आता पुढे सामर्थ्याचा विचार करू. काय आहे देवाचं सामर्थ्य? सांगतो. देवाने कृष्ण कन्हैयाने गोकुळामध्ये धार काढली. धार कोणाची धार काढली? कोणाची धार काढली? देवानं. देवानं बैलाची. होय, बैलाची धार. बोला की राव, बैलाची धार काढली. कोणाची काढली धार? देवानं. काय कमाल आहे. थोडा जोर लावला की लगेच पक्ष बदलला. सांगतो, देवानं बैलाची धार काढली. बैलाची धार काढली. भगवान कृष्ण कन्हैयाने हातात चरवी घेतली. चरवी. ए दादा, तुला चरवी कळते का? चरवी कॅन कळतं का? कॅन. चरवी नाही कळत. चरवी घेतली आणि कन्हैया धार काढण्याकरता निघाले. वाड्याच्या बाहेर पडले, रस्त्यावर आले, पण नेमकं रस्त्यावर राधा उभी होती. राधेला भगवंतानी पाहिलं. राधेला पाहुनी फुलले घरी. पहिलं तुही तो नंदा घरी. आणि झालं काय? गाईच्या गोठ्यात शिरण्याऐवजी देव बैलाच्याच गोठ्यात शिरले. काय का? बसले बैला खाली आणि काढली धार. कोणाची? बैलाची. बैलधार देतो का? काय कमाल आहे. बैलधार देतो. मग कशी काय बैलाची धार काढली? हे काय काय कीर्तन. बैलधार देतो प्रश्नच नाही, फक्त धार काढणारा बैल नसावा. या जगाचा मालक आहे धार काढणारा. करतो अकर्तो अन्यथा करतो शक्ती प्रधान आहे परमात्मा. काय नव्हे करीता तूच. आता राखे माझी रात अशक्य ते तुम्हा. काय अडचण आहे हो देवाला? एक बोलू का मी तुम्हाला? देवाचं सामर्थ्य प्रचंड आहे, प्रचंड.
तुम्ही देवा, खरं सांगू का, तुम्ही देवाच्या नादी लागूच नका. म्हणजे नादी लागू नका याचा अर्थ देवदेव करू नका असं नव्हे बरं का, पुन्हा घोटाळा व्हायचा. आव्हान देऊ नका देवाला, सामर्थ्य आहे त्याचं. एक पर्वतराई, ताकद आहे देवाची, सामर्थ्य आहे देवाचं. एकदम सोपं बोलतो, देवाची ताकद सांगतो. एक परात भरून पाणी घेतलं, परात तुम्हाला कळते, परात भर पाणी घेतलं आणि त्याच्यात एवढा एक मातीचा ढेकूळ टाकला तर 1.5 तासाने तो ढेकूळ काय होईल? काय होईल? विरघळून जाईल. अगदी करेक्ट उत्तर, बरोबर. आता उत्तर द्या, परातभर पाणी घेतलं आणि त्याच्यात एवढा मातीचा ढेकूळ ठेवला तर 1.5 तासाने काय होईल? काय होईल? विरघळून जाईल? नाही विरघळणार. मागाचा ढेकूळ विरघळून गेला. मला उत्तर द्या, एवढा ढेकूळ विरघळून का गेला? काय? पाणी जास्त आणि ढेकूळ छोटा म्हणून विरघळला. एवढा का विरघळला नाही? पाणी कमी म्हणून विरघळला नाही. म्हणजे आता नियम काय झाला? पाणी जास्त असलं आणि ढेकूळ बारीक असला की विरघळतो, बरोबर ना? पक्क ना? मग मला आता उत्तर द्या, विश्वात, जगात पाणी किती टक्के आहे? शाळेत जाणारे ते माणसं बोला गेलं 71% आणि जमीन किती टक्के आहे? आता म्हणायचे 29% कीर्तन नीट ऐकायचं. आपला नियम काय झाला? पाणी जास्त, ढेकूळ बारीक असला की विरघळतो. नक्की. मग पाणी किती टक्के आहे? 71%. आणि ढेकूळ किती? म्हणजे माती म्हणजे पृथ्वी किती टक्के आहे? 29%. मग 71% पाण्यामध्ये 29% असलेला पृथ्वी रूपी ढेकूळ आतापर्यंत का विरघळला नाही? याचं उत्तर तुमच्या शाळेतल्या पुस्तकात नाही, डोक्याला ताण करून घेऊ नका. याचं उत्तर ज्ञानेश्वरी मध्ये आहे. 15वा अध्याय वाचा. ज्ञानोबा बोलतात, भगवान सांगतात, अरे ही जमीन केव्हाच विरघळली असते, पण हिच्या बुडाला मी जाऊन बसलोय म्हणून मी हिला अजून विरघळू दिलं नाही. ज्ञानोबा बोलतात, मी रिगालो असे भूतळी म्हणून समुद्र महाजळी, हे पासूची ढेकुळी विरेची ना. ही भाषा आहे ज्ञानोबारायची. मला इतकंच सांगायचंय, परमात्म्याची सिद्धी आहे, सामर्थ्य. देवानं धार काढली, कोणाची? बैलाची. बरोबर. आता तुकोबारायचं सामर्थ्य पहा. तुकोबाराय वैकुंठाला जातात, बाहेर ती बाई धावा करते, पुन्हा तुकोबारा येतात, शेवाया करायच्या, दूध नाही, काय करावं? शेवटी वेळेश्वराचे पूजिले, दूध नंदीची काढले. ऐका, तुकोबारायने काय केलं? वेळेश्वराची पूजा केली आणि नंदीचं दूध काढलं. नंदीचं. बोला, देवाने धार कोणाची काढली? बैलाची. तुकोबारायने धार कोणाची काढली? नंदीची. नंदीची म्हणजे बैलाची. मग फरक काय? फरक फार मोठा आहे. तुकोबारायने ज्या बैलाची धार काढली तो बैल सजीव चेतन होता. तुकोबारायने ज्या नंदीची धार काढली त्या दगडाच्या निर्जीव नंदीची धार तुकोबारायने काढली. हे तुकोबारायचं सामर्थ्य, हे तुकोबारायचं वैशिष्ट्य लक्षात ठेवा. माझ्या बोलण्याचा मुद्दा इथं आहे, तुकोबाराय देवाची भाषा का वापरू शकतात? त्याचं पहिलं उत्तर, जो देवाचा अधिकार तोच तुकोबारायचा अधिकार. दुसरं उत्तर, जे सामर्थ्य देवाचं, काकांवर जास्त सामर्थ्य तुकोबारायचं. आणि म्हणून तुकोबाराय देवाची भाषा वापरतात. काय आहे भाषा? भगवान कृष्ण कन्हैया
26 तारखेला संध्याकाळी 12 वाजता गोकुळात आले. नाही गोकुळाष्टमी झाली ना, कन्हैया गोकुळात आले. मग गोकुळात जिकडे तिकडे आनंदी आनंद. कृष्ण कन्हैयाने जरा गोकुळात फेरफटका मारला. सगळे गोपाळ बघितले. सगळे गोपाळ अशक्त आहेत, क्रोश आहेत, दुःखी आहेत, अतृप्त आहेत. अशा गोपाळांना पाहिलं आणि भगवान त्यांना म्हणाले, ए गोपाळांनो, तुम्हाला तृप्त सुखी सशक्त बनावं वाटत नाही का? वाटतंय ना? अरे मग काही दही दोन तूप तुमच्या घरी नाही का? गोपाळ म्हणाले, दही दोन तूप लोणी आमच्या घरी आहे पण आम्हाला नाही मिळत ते. मग कुठं जात ते म्हणे डेअरीला जात, मथुरेला जात, मथुरेला आता डेअरीला जात. दूध डेअरीला आणि चटणी डेअरीला. प्रगती झाली ना, सध्या प्रगती झाली. माऊली, पूर्वीचे लोक घरी जेवायचे, पूर्वीचे लोक घरी जेवायचे. याच्याकरता बाहेर जायचे. आता खूप प्रगती झाली. आता लोक धाब्यावर जेवतात. त्याला आम्ही प्रगती नाव दिले. बरं, आम्ही प्रगती नाव कशाला देतो हेच कळायला तयार नाही. चला, मला विस्तार आधी करायचा नाही. मुद्दा माझा इतकाच आहे. तर भगवान कृष्ण कन्हैयाने त्या गोपाळांना विचारलं, तुम्हाला तृप्त व्हायचंय का? तुम्हाला सुखी बनायचंय का? सशक्त बनायचंय का? तर मग गोपाळांनो, तुम्ही एक करा. काय करा? हेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये भगवान कृष्ण कन्हैया गोपाळांना आव्हान देतात. आव्हान वेगळं आणि आवाहन वेगळं. एखाद्या असलेल्याच शक्तीला चेतना देणं, जागृती देणं, प्रेरणा देणं, स्फूर्ती देणं याला आव्हान म्हणतात. आणि एखाद्या निर्जीव वस्तूमध्ये वेद मंत्राच्या द्वारा मंत्र देवतेला बोलावून घेऊन त्याच्यात प्रतिष्ठापित करणं याला आवाहन म्हणतात. मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी ते भूदेव ब्राह्मणदेव त्या मंत्र देवतेला काय करत असतात? आवाहन करत असतात. लक्ष द्या जरा, आवाहन वेगळं आणि आव्हान वेगळं. कळलं ना? आव्हान म्हणजे तुमच्यात सामर्थ्य आहे, तुमच्यात शक्ती आहे, तुम्ही हे काम करू शकता, असं कार्यकर्त्यांना चेतना
देणं, जागृती देणं, प्रेरणा देणं, याला काय म्हणायचं? आव्हान. लोक म्हणतात ना, ते आले आदल्या दिवशी रात्री आले, ते बोलले, त्यांनी आव्हान केलं आणि रात्रीत वातावरण फिरलं. हे कळते का तुम्हाला? हे कळते तुम्हाला? हे नीट ऐका. आव्हान निराळं आणि आणि आवाहन निराळं. कळलं का नाही तुम्हाला? नाही कळलं? आव्हान आणि आवाहन समजलं बघा. तर लक्ष द्या, लक्ष द्या, चांगलं ऐका. भगवान आव्हान देतात. काय आव्हान दिलंय? याल तरी. अभंगाचा पहिला शब्द आहे याल तरी. याच तरी नाही. खेळोबा महाराज च चमच्याचा नाही. आमच्याकडे चमचे नसतात. शब्द काय? याल तरी. याचा अर्थ असा आहे, तुमची येण्याची इच्छा असेल तर या. भगवान कृष्ण कन्हैयाने तुम्हाला, आम्हाला, आपल्याला कर्म करण्याचं स्वातंत्र्य दिलंय. स्वातंत्र्य दिलंय. इच्छा असेल तर या. ऐका, जबरदस्ती चालत नाही. परमार्थ असू द्या अथवा संसार असू द्या, कोणतीही गोष्ट करण्याची भावना ही माणसाच्या मनातून आली पाहिजे. बरोबर? बघा, कीर्तन ऐकावं असं कानाला वाटलं पाहिजे का मनाला वाटलं पाहिजे? मनाला वाटलं पाहिजे. कीर्तनाच्या मंडपात जावं असं पायाला वाटलं पाहिजे का मनाला वाटलं पाहिजे? मनाला वाटलं. 11 वाजून गेल्या, आता कुठं पहिलं चरण सुरू झालंय, कीर्तन संपायचं कधी? चला खूप उशीर झाला, घरी जायला पाहिजे, असं पायाला वाटलं पाहिजे का मनाला वाटलं पाहिजे? मनाला वाटलं पाहिजे. म्हणजे जावं मनाने घरी. मग आता काय? लक्ष द्या जरा, चांगलं लक्ष द्या. आवडे ते वृत्ती केली आधी मनवणीची उठी, मग देवाच्या दिली करायची. मायबाप परमार्थ करावा, साधना करावी, नामस्मरण करावं, भक्ती करावी, ही उर्मी, ही भावना कुठं उठली पाहिजे? अगोदर मनात. मनात नसेल तर कीर्तनाला आलेली माणसं कीर्तनात सुद्धा झोपतात. मनात नसेल तर. म्हणून परमार्थ करावा असं मनात आलं पाहिजे. मनात दादानो, पहिलं तुम्ही तुमच्या मनाला प्रसन्न करा. तुम्ही मनावर विजय मिळवा. जिंकायचंच असेल तर मनाला जिंका. पराजय करायचाच असेल तर मनाचा करा. मित्र बनवायचा असेल तर मनाला बनवा. पुरुषार्थ गाजवायचा असेल तर मनावर गाजवा. एक वाक्य देतो, ज्यानं मन जिंकलं त्याला जग जिंकणं फार सोपं लागतं. म्हणून आपण मनावर विजय मिळवला पाहिजे. भगवान इथं बोलतायत याल तरी, म्हणजे तुमच्या मनात असेल तर या. आमची जबरदस्ती नाही. अजून एक याचा पैलू आहे याल तरी म्हणण्याचा. याच्यातून तुकोबारायांनी काय केलंय, भगवंतांनी काय केलंय? आपल्याला कर्म करण्याचं काय दिलंय? स्वातंत्र्य दिलंय. आता निर्णय आपण घ्यायचा आहे. एकदम सोपं बोलतो. हात, पाय, कान, नाक, डोळे देण्याची जबाबदारी कोणाची? बोला की देवाची. आता देवाने ही जबाबदारी पार पाडली. आता याचा वापर कसा करायचा ही जबाबदारी देवाची का आपली? बोलत जा ना, आपली. शरीर देण्याची जबाबदारी कोणाची? देवाची. आता या शरीराचा वापर कसा करायचा ही जबाबदारी कोणाची? आपली. आपली. नीट कीर्तन ऐका. देवानं देवाची जबाबदारी व्यवस्थित पार पाडले. आता बेईमान कोण झालोय? आपण मात्र व्यवस्थित जबाबदारी पार पाडत नाही. हे शरीर ज्या कामासाठी दिलंय त्यासाठी आपण याचा वापर करत नाही. चुकीचा वापर करतोय आपण या शरीराचा. कशावरून?
उत्तर देतो आम्ही या शरीराचा वापर चुकीचा करतोय का बरं? त्याचं उत्तर आहे फुकट मिळाले म्हणून. फुकट मिळाले म्हणून माझं स्पष्ट मत आहे माणसाला फुकट काहीच मिळू नये. तर वाक्य सांगतो श्रमापेक्षा अधिक पैसा, नीट आहे का? कष्टापेक्षा अधिक पैसा आणि आकलीपेक्षा ज्यादा मान कधीच मिळू नये. श्रमापेक्षा अधिक पैसा मिळाला की व्यसनाकडे जाण्याची शक्यता आहे आणि योग्यतेपेक्षा ज्यादा मान मिळाला की अभिमान वाढण्याची शक्यता आहे. असं झालं दादा, आपल्याला हे शरीर फुकट मिळालं आणि म्हणून आम्हाला याची किंमत कळत नाही. कळत. आजी बरोबर आहे ना? आजी बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर ऐकायला सुद्धा येतं त्या मनुष्य. तर लक्ष द्या, मी पटवून देतो तुम्हाला याची किंमत आपल्याला कशी कळली नाही, कसा चुकीचा वापर करतोय. एकदम सोपं बघा, आपण बाहेरून घरी आल्यावर आपल्या पायातली चप्पल कुठे सोडतो आपण? बोला ना. उंबऱ्याच्या बाहेर, म्हणजे घराला उंबरा असेल तर. आता लोकांनी उंबरे बी काढून टाकले. उंबरा ठेवा, घराला एक तरी उंबरा ठेवा. उंबरा हे मर्यादेचं लक्षण आहे. कशाचं? मर्यादेचं लक्षण आहे. माईबाप माझी विनंती आहे, घरात एकमेकाच्या मर्यादा पाळल्या पाहिजे. सुनेची मर्यादा आहे, सासूची मर्यादा आहे, थोरल्या भावाची मर्यादा आहे, वडिलाची मर्यादा आहे, आईची मर्यादा आहे. माईबाप माझी विनंती आहे, ज्या घरात एकमेकाच्या मर्यादा पाळल्या जातात ते घर नसतं, ते घर मंदिर असतं. मंदिर. आता पुढचं बोलतो, ज्या घरात एकमेकाच्या मर्यादा पाळल्या जात नाहीत ते घर नसतं, ते घर स्मशान भूमी असतं. आता उत्तर द्या, आपलं घर मंदिर बनवायचं का आपलं घर स्मशान भूमी बनवायचं हे शेजाऱ्याच्या हातात असतं. आपल्या हातात आहे. आपल्या शेजाऱ्यावर दोष देऊ नका. चला ऐका, तर पायातली चप्पल उंबऱ्याच्या बाहेर सोडली. हातातली भाजीपाल्याची पिशवी कुठे ठेवतो आपण? हातातली भाजीपाल्याची पिशवी घरात, म्हणजे स्वयंपाकघरात. बरोबर. हातातली भाजीपाल्याची पिशवी कुठे ठेवतो? स्वयंपाकघरात. स्वयंपाकघर म्हणजे हा किचन, मराठीत त्याला किचन म्हणतात. आता बाबा माझा अगोदर काय चुकलं होतं, पण मी स्वयंपाकघर व्यवस्थित म्हणलो होतो, तुम्ही त्याला किचन केलं. आणि आता पुढचं सांगा, बोटातली 2 तोळ्याची अंगठी कुठे ठेवतो? एवढ्या लोकांना सांगू नका. आतल्या घरातल्या कोपऱ्यातल्या, आतल्या कपाटातल्या, आतल्या कप्प्यात. बरोबर. संपला दृष्टांत माझा. मी वस्तू किती सांगितल्या? 3. आणि त्याच्या ठेवायच्या जागा कोणी सांगितल्या? तुम्ही सांगितल्या. अगदी बरोबर. चप्पल फार महत्वाची नाही. उंबऱ्याच्या बाहेर पायीचे वाहन, पायीवरील, त्यापेक्षा भाजीपाला महत्वाचा. स्वयंपाकघरात, स्वयंपाकघर म्हणजे त्यापेक्षा सोनं महत्वाचं. कपाटात. इथपर्यंत कीर्तन मलाही समजले, पण मला पुढच्या एका प्रश्नाचं उत्तर अजून सापडलेलं नाही. इथपर्यंत कळलं मला, जशी त्या वस्तूची लायकी तशीच तिची ठेवण्याची जागा. कळलं, पण मला अजूनही पुढचं कळलं नाही. 2 रुपयाची तंबाखू लोकांची अशी इथं ठेवतात अशी नाही, म्हणजे ती अशी इथं ठेवायच्या लायकीची आहे का? मी म्हणतो तुमचं तिच्यावर फारच प्रेम असेल. कोणावर? तंबाखूवर. तर तुम्ही तिला कपाटात ठेवा, कोणाच्या आत ठेवा. त्याच्यापेक्षा जास्त प्रेम असेल तर मग तुम्ही तिला देवाऱ्यात ठेवा, उदबत्ती ओवाळीचा, आरती करीचा. कोणाची? माझी विनंती. नीट कीर्तन ऐका.
ज्या अर्थी तुम्ही तिला इथं ठेवताय त्या अर्थी तुम्हाला या शरीराचं महत्व बोला कळालं नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे माझ्या पुरुष बांधवांना, हात जोडून माझी विनंती आहे, जर तुमच्यापैकी कोणी गुटखा गोवा तंबाखू बिडी सिगारेट असलं व्यसन करत असाल तर मारुतीरायाची रामप्रभूची शपथ घ्या, आजपासून आम्ही आमच्या आयुष्यात कसलंच व्यसन करणार नाही असं जाहीर करा. आजपासून आमचा खेडगावचा सप्ताह व्यसन मुक्त सप्ताह. कमीत कमी ज्यांनी टाळ्या वाजवल्या त्यांनी तरी एवढी प्रेमाची विनंती करत हात जोडून विनंती. दादानो काय झालं माझी विनंती आहे तुम्हाला, प्रेमाची विनंती आहे. आपण वारकरी संप्रदायाचे पायिक आहोत. गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे आपल्या. पोटच्या लेकराला लोक खाऊ घालत नाहीत, त्याच्यापेक्षा जास्त लोक आपल्याला खाऊ घालतात. खरं आहे का खोटं आहे? आणि म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, त्या संप्रदायाला गालबोट लागेल असं आपण वागता कामा नये. माझा प्रत्येक वारकरी व्यसन मुक्त असलाच पाहिजे. टाळ्या महिलाच वाजायला लागली, इकडे नाही वाजायला. माझी कळकळीची विनंती आहे, जर तुमच्यापैकी कोणी तंबाखू खात असाल ते जाऊ द्याकडे. काल एकादशी होती का नाही? बोला केलं एकादशी होती का नाही? का होती ना एकादशी? काल तुम्ही गव्हाची चपाती खाल्ली का? तांदळाचा भात खाल्ला का? ज्वारीची भाकर बाजरीची भाकर? बोला की का खाल्ली नाही? एकादशी म्हणजे एकादशीला गहू तांदूळ ज्वारी बाजरी चालत नाही. का चालत नाही? गहू ज्वारी तांदूळ बाजरी अपवित्र घाण खराब एकादशीला चालत नाही. काय चालत नाही? गहू ज्वारी तांदूळ बाजरी अपवित्र खराब घाण एकादशीला चालत नाही. निदान एकादशीची तरी लाज राखा. कीर्तन काय प्रोसिजर म्हणून ऐकायचं असतं का? कीर्तन काय प्रोटोकॉल म्हणून ऐकायचं का? काय वेळ निवांत उगाच वेळ आहे म्हणून ऐकायचं का? माझी विनंती आहे दादानो, एक कीर्तनातून एक तरी दुर्गुण सोडा तरच जीवनाचं कल्याण होईल. त्याशिवाय कल्याण होणार नाही. लक्षात ठेवा. किती वर्ष झाला आपण या उद्योगात आहोत, याला नाही महत्व. काही परिवर्तन झालंय का? काही बदल झालाय का? आपलं वागणं काही बदललंय का? ते गरजेचं आहे. आणि म्हणून इथे जे जे आलेले लोक आहेत त्या सर्वांना माझी विनंती आहे, जर तुमच्यापैकी तंबाखू गुटखा गोवा बिडी सिगारेट असेल तर आहे त्याच जागेवर 1 सेकंदाच्या आत उठा, इथं या, पुढे समर्पित करा आणि आजपासून आम्ही कसलाच व्यसन करणार नाही अशी शपथ घ्या. तरच कीर्तनाला आलेल्याचा उपयोग झाला असं मी म्हणेन. तुम्ही टाळकऱ्याकडे बघू नका. काय तुम्ही टाळकऱ्याकडे म्हणजे टाळकऱ्याकडे काय बघायला गेले? अहो या उभ्या राहिलेले या काही टाळकऱ्याच्या जवळ पुढे नाही. काय म्हणणार या काही टाळकऱ्या पिढेकरी बाबा आहे का पुढे? म्हणजे घरी ठेवले हातच नाही तुमच्याकडे. बोला बोला माऊली बोला की हातच नव्हतं. गुटखा गोवा तंबाखू अजिबात नाही. तुम्ही विनेकरी अजिबात नाही. तुम्ही पेंडीवाले बाबा इकडे या या. ही संधी आयुष्यात नाही. पुढे काढा पुढे काढा. बरोबर आहे बरोबर आहे. माझ्याकडे संपूर्ण माध्यमाने येते. टाळी वाजवा त्यांच्यासाठी. सोमनाथराव जाधव त्यांनी धाडस दाखवलं. त्यांनी पुढे आणून समर्पित केले. आजपासून ते तंबाखू गुटखा गोवा आयुष्यात कसलंच व्यसन करणार नाही. ठरलं? पुन्हा एकदा टाळे वाजवा. त्यांचे शेजारचे बाबा कसलं काय तिकडे टोपीवाले ते पलीकडे चष्म्याच्या पलीकडचे आहे का? काय करायचे ना कारण चला तुमच्याकडे तुमच्याकडे असलं काय काहीच नाही ना अजिबात. बाबा चौकदार नक्की सांगा. बघा
काय नाही सांगा. तंबाखू गुटखा काहीच नाही. घरी गेलं खाता. चला खोटं बोलू नका. मागं चढू नका. इकडा बघा म्हणजे ऐका ऐका आता नीट ऐका. आमची पार्टी आता व्यवस्थित आहे. चला चला इकडे बोला बोला. ही संधी नाही हो कोणा येणार. अरे मी कीर्तनाची महत्वाची वेळ याच्यासाठी वापरायला लागलोय. माझी विनंती आहे अशी संधी येणार नाही आयुष्यात. चला लवकर चला. कोणाकडेच नाही का खरे बस. बोला की बोला. ऐका ऐका घरी ठेवते. बोला बोला. अजिबात नाही अजिबात नाही. खाली पाठीमागं नाही का द्या जास्त द्या. काय करू आपण. तुम्ही पुढे या गावात एकच माणूस फक्त कमाल आहे. मी काय तुम्हाला वर्गणी मागितली लेखी मागितले काय मागितलंय का. संस्थेचं काय बोललोय का मी तुम्हाला अजून काय सांगा. माझी विनंती आहे वेळ लावू नका. तुमच्याकडे असेल तर ताबडतोब आणून द्या. व्यसनमुक्त व्हा. आपण त्या सगळ्या पुड्या गोळा करू. कीर्तन संपलं की बाहेर आपण त्याला पेटू. त्याची होळी करू. मोठा मोबाईल असेल तर त्याच्यात मग फोटो काढा आणि पेपरला द्या. आमच्या खेडगावच्या काल्याच्या कीर्तनात व्यसनाची होळी झाली असं पेपरला येऊ द्या. कमीत कमी होळी होण्या एवढ्या तरी पुढे याव्या एवढी आपल्याला विनंती करतो आणि चिंतनाला प्रारंभ करतो. कदाचित कोणाला जर हे वाटलं असलं माझं हे सांगणं काय गरज आहे पोवाने असलं सांगायला पाहिजे का. मी म्हणतो का आता कमी कळू द्या. ज्ञानेश्वरी कमी कळू द्या. भागवत कमी कळू द्या. चालेल पण आपलं आचरण पवित्र असलंच शब्द असलाच पाहिजे अशी माझी कळकळीची विनंती आहे. तर चला मुद्दा इथं चालला होता. याल तरी यारे लागे. याल तरी या शब्दाने भगवंताने हे सांगितलंय तुमची इच्छा असेल तर या. स्वातंत्र्य तुम्हाला दिलंय आणि म्हणून मायबाप परमार्थ करायचा असेल तर देवावर जबाबदारी ढकलायची नाही. लोकांचं असं आहे बघा परमार्थ म्हणले की देवावर जबाबदारी ढकलतात. आम्ही जर एखाद्याला म्हटलं ना खेडगावला कीर्तन आहे काल्याचं येतोच काय कीर्तनाला तो काय म्हणतो माहितीये का. नेलं देवानं तर येऊ. देवानं नेलं तर येऊ. अनुदानाचं पैसे आणायचा तर म्हणतो का देवानं नेलं. काय कमाल. ऐका आम्ही जर एखाद्याला म्हटलं ना चल ना आता पालखी सोहळ्यामध्ये सद्गुरू श्री निवृत्तीनाथाच्या पालखी सोहळ्यात चाल नाही तर नाव भरायच्या तुको भरायच्या. तो काय म्हणतो माहितीये का नशिबात असलं तर घडत. माझी विनंती आहे दादानो परमार्थाच्या विषयात जबाबदारी देवावर ढकलू नका. देवानं तुम्हाला शरीर दिलंय म्हणजे देवाची जबाबदारी पूर्ण झाली. आता जबाबदारी आपली आहे. म्हणून महाराज सांगतात याल तरी या रे. पुढचा शब्द आहे लागे. लागे शब्दाचा अर्थ आहे संबंध जोडून या. बर का परमार्थ करताना भक्ती करताना आपण देवाशी कोणता तरी संबंध काय केला पाहिजे जोडला पाहिजे. देव आपला बाप आहे. देव आपली आई आहे. देव आपला मुलगा आहे. देव आपला मित्र आहे. देव आपला भाऊ आहे. असा कुठला तरी देवाशी संबंध जोडा. अभंगातला शब्द आहे लागे. लागे शब्दाचा अर्थ आहे संबंध जोडून या. तुकोबाराय सांगतात कृष्ण माझी कृष्ण माझा पिता बहीण बंधू चुलता कृष्ण माझा
विठ्ठलाशी जोडली. सकळ ही गोत माझे पंढरीच झाण, बाप रखुमा देवीवरून श्री विठ्ठलाची आण. लक्ष द्या, परमार्थामध्ये देवाचं अधिक प्रेम मिळावं असं वाटत असेल तर आपण देवाशी कुठला तरी काय केला पाहिजे, संबंध जोडला पाहिजे. तुम्ही लक्ष देताय बघा, कीर्तन ऐकताय बघा, तुम्ही जागे आहेत अजून, लक्ष द्या आणि खरं सांगा, खरं आपण आतापर्यंत देवाशी कुठला तरी संबंध जोडलाय का? खरं सांगा, खरं सांगा, बोला, खरं बोला. म्हणतोय जोडलाय का संबंध? बोला की कुठला तरी जोडलाय का संबंध? जोडलाय का? जोडलाय का? नाही. म्हणजे तसा देवाचा आपला काय संबंध नाही. आता मी काय करू, कीर्तन ऐकायला आलेले, येऊन पुढे बसलेले, गळ्यात माळ असलेले, लक्ष देऊन कीर्तन ऐकणारे लोक, त्यांचं हे उत्तर आहे काय, देवाचा ना आपला काय देवाच. आता आपलं जर हे उत्तर असेल तर रस्त्याने जाणार येणाऱ्याची काय परिस्थिती असेल? माझी विनंती आहे, आपण देवाशी कुठला तरी काय जोडा, संबंध जोडा. संबंध जितका जवळचा संबंध तितकं प्रेम जास्त. घडलेली घटना सांगतो. देहूच्या जवळ तळवडे नावाचं गाव आहे. माऊलीला माहिती आहे? माहिती असतं तळवडे देहू जवळ. तिथे एक ज्योतिबाचं मंदिर, मी कीर्तन केलं, 8-10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, काल्याचं कीर्तन होतं. आणि महाराज इतकी छान पूजा देवाची केलेली, विवेक महाराज इतकी छान, ते देवाला वस्त्र अलंकार, ते गंध, ती फुलं, इतकं छान. प्रसन्न झालो, समाधानी झालो. मी म्हणलं कोण करतो देवाची पूजा इतकी चांगली? ते म्हणले हे काय भालेकर, तिथं तळवड्यात भालेकर पुष्कळ आहेत ना, हे भालेकर म्हणले हे पूजा करतात रोज. मी त्यांच्याकडे बघितलं तर त्यांच्या चारही बोटामध्ये 2-2 तोळ्याच्या अंगठ्या. मी म्हणलं तुम्ही पूजा करता? हो म्हणले मी पूजा करतो. म्हणलं एवढ्या तुमच्या बोटात अंगठ्यान तुम्ही पूजा करता? जरा जागा व्हावर का. त्याने उत्तर काय दिलं? त्याने उत्तर दिलं, महाराज त्याचा असं आहे म्हणे, पूजा देवाची करताना, देवाला स्नान घालताना, आंघोळ करता घालताना मी या अंगठ्या बाजूला काढून ठेवतो. का बरं अंगठ्या बाजूला काढून ठेवता? त्याने गोड उत्तर दिले, मागचं कीर्तन विसरलं तरी चालेल आणि पुढचं काही नाही ध्यानात ठेवलं तरी चालेल, पण एवढं वाक्य ध्यानात ठेवा. त्या भालेकराने असं उत्तर दिलं, मी अंगठ्या बाजूला काढून ठेवतो पूजा करताना. त्याचं कारण आहे, देवाला आंघोळ घालताना, देवाला स्नान घालताना, देवाचं अंग चोळताना करताना आपली बोटातली अंगठी देवाला खरचटू नये, त्याला जखम होऊ नये, त्याचं रक्त निघू नये, म्हणून म्हणे मी अंगठ्या बाजूला काढून ठेवतो. काय जीवन आहे हो, काय जीवन आहे. आयुष्य गेलं, जिंदगी बर्बाद झाली सगळी आपली, पण अजून देवाला आंघोळ घालताना असं कधी वाटलं का? बोला, वाटलं का कधी? असं नाही कधी वाटलं. आमच्या भावना मेलेल्या भावना आहेत, लक्षात ठेवा. ज्या देवाला आम्ही स्नान घालतोय, गंध लावतोय, मला वाटतं तो देव जिवंत आहे असं सुद्धा मला वाटायला तयार नाही हो. काय आमचं जीवन आहे हो. मायबाप कधीतरी आपलं जीवन त्या भावनेत जाऊ द्या. आमची देवाला पूजा करणं काय सांगू तुम्हाला, आम्ही सगळे देव एकदाच JCBच्या खोऱ्यानं वळल्या, खोऱ्यानं माती कसं वळत, असे एकदाच तामनात ओढून घेत. अरे अरे, देवाचं आमच्या गंध लावून तर विचारूच नाही. काय काय बहादर गंधात बोट बुडवतात आणि असं करतात. असं कोणाच्या डोळ्यात गंध, कोणाच्या तोंडात गंध. हे काय गंध लावलं झालं? स्वतःला गंध लावायचं म्हणलं की आरशात पाहू 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 कुरून कुरून काय काय बहादर तर काडी लावतात. अशी न हो, अशी काय कमाल. ऐका, माझ्या माता भगिनी इथं आहेत, खरं बोला, खोटं बोलू नका. तुमच्या 6 महिन्याच्या लेकराला, 8 महिन्याच्या लेकराला, वर्षाच्या लेकराला तुम्ही स्नान कोणत्या पाण्यानं घालता? बोला, गरम पाण्यानं. बरोबर, गरम पाण्यानं. हं, आणि नंतर देवाची पूजा कसल्या पाण्यानं करता? गार पाणी. म्हणजे देवाला थंडी वाजत नाही. त्या काय काय जीवन आहे. मायबाप, माझी विनंती आहे, देवाचं प्रेम मिळावं वाटत असेल तर जरा नातं जोडा की, संबंध जोडा की, वाटू द्या की देव माझा मुलगा आहे. ऐका,
मुलाचं नातं जोडलं यशोदा मैया आणि वसुदेव, वसुदेव देवकी, नंद बाबा आणि यशोदा यांनी भगवंताशी नातं जोडलं. भगवान आमचा लाला आहे, कन्हैया आहे. वात्सल्य भाव प्रगट झाला, भगवंतानं प्रेम दिलं. अर्जुनरावाने भगवंताशी नातं जोडलं, भगवान माझा सखा आहे. सख्य भाव प्रगट झाला, सख्यपणे अर्जुन. मारुतीरायाने देवाशी संबंध जोडला, भगवान माझा स्वामी आहे, मालक आहे. दास्य भाव प्रगट झाला, दास्यत्व निकट हनुमंते पै केले, देवानं प्रेम दिलं. तर गोकुळातल्या गोपाळाने भगवंताशी संबंध जोडला, भगवान आमचा मित्र आहे. गड्यानो राजागिरी झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, देवानं प्रेम दिलं. तर गोकुळातल्या गवळणीने परमात्म्याशी संबंध जोडला, भगवान आमचा पती आहे. कांता भाव प्रगट झाला आणि भगवंतानं प्रेम दिलं. नीट कीर्तन ऐका. देवाचं प्रेम अधिक मिळावं असं वाटत असेल तर देवाशी कुठला तरी संबंध जोडला पाहिजे. भगवान सांगतात, गोपाळानो या, पण कसे या? लागे म्हणजे संबंध जोडून या. याल तरी या रे लागे. कोण कोण या? अवघे, अवघे म्हणजे सगळे या. सकळाशी येथे आहे अधिकार. या रे लहान थोर. पण ऐका, थोडं जबाबदारीने बोलतोय. सकळाशी येथे आहे अधिकार. या रे लहान थोर. ही प्रमाण सोयीपुरती वापरू नका. माझं बोलणं नीट समजून घ्या. हे प्रमाण सोयीपुरती वापरू नका. सकळाशी येथे आहे अधिकार, हे लक्षात ठेवा. सकळाशी येथे आहे अधिकार याचा अर्थ कोणी बी उभा राहायचा असं नव्हे. लक्षात ठेवा. सकळाशी येथे आहे अधिकार याचा अर्थ नामचिंतन करण्याचा, नामस्मरण करण्याचा अधिकार सर्वाला आहे. पण स्वारकरी संप्रदायाच्या पूर्वसुरीने जे घालून दिलेले कायदे आहेत, जे नियम आहेत, ते नियम आम्ही काय केले पाहिजे? पाळले पाहिजे. स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज, सद्गुरु दांडेकर मामा, सद्गुरु स्वामी महाराज, सद्गुरु लक्ष्मण महाराज इगतपुरीकर, सद्गुरु मारुती महाराज गुरु आळंदीकर, या महापुरुषांनी घालून दिलेले जे नियम आहेत ते नियम आम्हाला पाळावेच लागतील. ते आमचं प्रथम कर्तव्य आहे. लक्षात ठेवा. तेनेची पंथे चालू जातात, न पडे गुंता कोटे काही. या दृष्टिकोनातून वारकरी संप्रदायातले जी मोठी मोठी घराणी आहेत, परंपरेतली जी मोठी मोठी घराणे आहेत, त्या घराण्याने घालून दिलेले जे कायदे आहेत ते कायदे आम्ही काय केले पाहिजे? पाळले पाहिजेत. आणि ते पाळणं अत्यंत गरजेचं आहे. प्रगतीचा आव आणून, लोक बदलले हा आव आणून, लोकाला आवडतंय हा आव आणून कीर्तनाचा तमाशा, हे लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवा. हे नियम पाळले पाहिजेत. आणि म्हणून मी माझ्या मुद्द्याची बोलतोय. मुद्दा माझा इतकाच आहे. सगळे या अवघे माझ्या मागे मागे. कसे या? मागे मागे या. कान्हानं सांगितलं मागं या. गोपाळ म्हणाले, ए कान्हा, अरे आमचे जन्मच्या जन्म गेले रे. विषयाच्या माग सुखाची भीक मागत आमचे जन्मच्या जन्म गेले. पण आम्हाला कोणीही तृप्त केलं नाही. सगळ्याने आम्हाला निराशच केलं. ए कान्हा, तुझ्या मागं आल्यानंतर तू आम्हाला असं निराशच करणार का? कान्हानं सांगितलं, नाही, तुम्ही माझ्या मागं या. मी तुम्हाला आज पोटभर देतो.
देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी. अभंगाच्या दुसऱ्या कडव्यामध्ये भगवान सांगतायत, तुम्ही माझ्या मागे या, मी तुम्हाला आज काय करतो, पोटभर देतो. प्रश्न असा आहे, पोट भरतं का? आतापर्यंत पोट कोणाचं भरलंय का? नसरेची पोट कधी भिके नाही खंडना, या पोटा कारणे झालो पांगिला जना. ऐका, पोट कधीच भरू शकत नाही. आतापर्यंत पोट कोणाचं भरलेलं नाही. एका दिवसाला दोन्ही वेळेचं मिळून, दोन्ही वेळेचं मिळून, गहू तांदूळ ज्वारी बाजरी शेंगदाणे तेल मिरची बटाटे भाजीपाला सगळं मिळून दोन्ही वेळेचं मिळून एका दिवसाला साधारणतः किती किलो धान्य लागतं तुम्हाला? 1 किलो अंदाजे, दोन्ही वेळेचं बरं का, त्यात सगळं आलं, शेंगदाणे आले बटाटे मिरच्या, किती? 1 किलो. एका वर्षाचे दिवस किती आहेत? 365. म्हणजे एका वर्षाचे किलो किती झाले? 365 झाले. वरचे 65 किलो आपण सोडून देऊ. एकादशी वगैरे करीत असताना ना, आता एकादशीच्या दिवशी आपण द्वादशीला ओलांडतो, तो भाग सोडून द्या. ठीक आहे, तर आता किलो किती राहिले? बोला की 300 किलो. 300 किलोचे पोते किती झाले? 3 पोते. 3 क्विंटल 3 पोते झाले, बरोबर. म्हणजे एका वर्षाला तुम्हाला किती पोते धान्य लागतं? 3 पोते. आता वय किती आहे तुमचं? ते वाढून घेतलं नाही का? हाफ कार्ड वगैरे नाही केलं का? नाही केलं, बरं. 60. एका वर्षाला किती पोते धान्य? 3 पोते. वय किती तुमचं आता? 60. म्हणजे आतापर्यंत तुमच्या पोटाने 180 पोते धान्य खाल्ले, बरोबर. काय पोट आहे का अक्कलकोट आहे? ऐका 180 पोते धान्य खाल्ले, पोट भरले का? काय कमाल आहे. 180 पोते धान्य खाऊन सुद्धा पोट भरलेलं नाही. एक विचारू का अजून, आणखीन किती पोत्याची गॅरंटी? आता ते काय सांगता येतं. चला, मी फक्त नमुना म्हणून यांचं उदाहरण घेतलंय. आता प्रत्येकाने आपलं आपलं माप घरी जाऊन निवांत काढा. समजलं? पोट कधीच भरत नाही. आणि मग आजच्या कीर्तनात भगवान कसं काय म्हणतात, आजी देतो पोट भरी? याचं उत्तर असं आहे, शरीराचं पोट अन्नानं तात्पुरतं भरतं, इंद्रियाचं पोट वासनेनं तात्पुरतं भरतं, विषयाचं पोट विकारानं तात्पुरतं भरतं. पण ऐका, भगवंताच्या कृपा प्रसादानं जीवात्म्याचं अंतःकरणाचं पोट कायमचं भरतं. तुका म्हणे जीवा, थोर झाले सुख नाटवे हे भूक, तहान काही भिद्यते हृदय ग्रंथी, छिद्यते सर्व संशय, क्षीयन्ते चास्य कर्माने, तस्मिन् दृष्टे परावरे. याला म्हणतात आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी. भगवान सांगतायत, तुम्ही माझ्या मागे या, मी तुम्हाला आज पोटभर देतो. गोपाळ तयार झाले. 11:30 होऊन गेल्या होत्या. गोपाळ कृष्ण कन्हैयाच्या ऐका माग निघाले. पण झालं काय, वेळ वाढलेला असल्यामुळं गोपाळ गडबड आणि बडबड करायला लागले. काय करायला लागले? गडबड आणि बडबड. परमार्थ करणाऱ्या पारमार्थिक माणसाने परमार्थामध्ये कोणते 2 नियम पाळले पाहिजेत, ती पारमार्थिक आचारसंहिता भगवान या अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. हळूहळू चला, हळूहळू
पुसूनच टाकायला लावून नको म्हणून. अभंगाच्या 3ऱ्या कडव्यामध्ये नियम सांगितला. परमार्थ करणाऱ्या साधकानं कोणते 2 नियम पाळले पाहिजेत ते 2 नियम सांगितले. पहिला नियम कोणता? हळू हळू चाला. आणि दुसरा नियम कोणी कोणासे न बोला. ऐका, तर हे हळूहळू चाला म्हणजे काय? अर्थ असा आहे, परमार्थ करणाऱ्या माणसाने परमार्थामध्ये हळूहळू चाललं पाहिजे. हे हळूहळू चाललं पाहिजे म्हणजे कीर्तनाला येताना सावकाश हळूहळू 12च्या वेळेला प्रसादाच्या टायमापर्यंत यायचं. असा अर्थ काढू नका. मग हळूहळू चाला म्हणजे काय? तर ऐका त्याचं उत्तर. साधना करणं आपलं काम आहे. दर्शन कधी द्यायचं हे देवाचं काम आहे. हळूहळू चाला म्हणजे साध्याच्या विषयी, फलाच्या विषयी गडबड करू नका. तुका म्हणे नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी. तुका म्हणे येथे नचले तातडी अनुभवे गोडे येईल कळो. ऐका, परमार्थ करणाऱ्या माणसानं साधना करणं, चिंतन करणं, नामस्मरण करणं, ध्यान करणं, पूजा करणं, वारी करणं, नित्यनेम करणं, वाचन करणं, अभ्यास करणं, उपवास करणं, व्रत करणं हे त्याचं काम आहे. दर्शन कधी द्यायचं हे देवाचं काम आहे. आपण आपलं काम करत राहा. फलाच्या विषयी घाई करू नका, गडबड करू नका. अलीकडं असं झालंय, लोकाला खूपच घाई झाली हो, खूपच घाई झाली. सकाळी माळ घातली, कधी सकाळी माळ घातली की लोकांना दुपारी देव दिसो वाटतोय. आता काय, आता सकाळी माळ घातल्यावर दुपारी देव दिसतो का? आता दाखवणारे लोक आहेत बरं का, नाही अशातला काही भाग नाही. सध्या ते तुरुंगात आहेत एवढंच. जाऊ दे, नाही कळलं. ऐका, लोकाला लय घाई झाली सध्या. थोडं धोतर नेसायला जमलं की लगेच फेटा बांधावं वाटतोय. आता काय सांगा. आणि मग ते लोक काय म्हणतात, पुन्हा पुढं बोलतात अजून, कुठं शिकलो नाही, असाच कीर्तनकार झालो. आता पुढं बोलू का? लोक त्याचं वर्णन करताना काय करतात माहितीये का? काय बुवानं कीर्तन केलं, काय बुवानं कीर्तन केलं. 2 तासाच्या कीर्तनात अभंगाला थोडी सुद्धा तकलीफ दिली नाही. काय कीर्तन केलं. अजून पुढे बोलू का? त्याच्या पुढचा एक माऊली वर्ग आहे अजून. ते तर काय म्हणतो, अरे अभंगावर तर कुणी बी कीर्तन करील. आता वारकरी संप्रदायाची स्थिती काय आहे, नेमकं कोणत्या दिशेनं आपण वाटचाल करायला लागलोय, याचा थोडा गांभीर्यानं विचार करा. लोकाला काय आवडतं, लोकाला काय आवडतं याला परमार्थात 0 किंमत आहे. संतांना काय आवडतं ते महत्वाचं आहे. हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. आणि त्याचा जरा विचार करा, त्याचा विचार करा. लोकाला आवडतं म्हणून कीर्तनाच्या पद्धती बदलू नका. माझी विनंती आहे, प्रेमाची विनंती आहे, कळकळीची विनंती आहे. आमचे वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुदेव घुले बाबा, विठ्ठल महाराज घुले बाबा, ते पाठामध्ये सांगत असताना म्हणायचे, बुवा ते म्हणायचे, कीर्तनकाराने कीर्तनात लोकाला काय सांगावं. ते म्हणायचे, लोकाला आवडतं ते सांगावं का स्वतःला येतं ते सांगावं. बोला, लोकाला आवडतं ते सांगावं, लोकाला तमाशा बी आवडत तेच करायचं. बोला, लोकाला आवडतं ते सांगावं का स्वतःला येतं ते सांगावं. स्वतःला येतं ते, आता ह्याला सासू सोनाच्या गोष्टीच येतील त्याच सांगाव्या का? उत्तर देतो, लोकाला आवडतं ते बी सांगू नका आणि स्वतःला येतं ते बी सांगू नका. मग सांगावं काय ते सांगावं, ज्याच्यात समाजाचं हित आहे. प्रसंगी ते कडू असलं तरी हे लक्षात ठेवा, हे सांगितलं पाहिजे. अजून एक सोपं वाक्य सांगतो, एक सोपं वाक्य. मी कीर्तन हे करताना तुम्हाला बरं वाटेल असं बोलू का तुमचं बरं होईल असं बोलू? मग कसं बरं होईल असंच जर बोलायचं असेल
नंतर मग तुम्हाला ते ऐकून घ्यावं लागेल. सध्या लोकांची अपेक्षा आहे बरं वाटलं असं बुवाने बोलावं, ते उपयोगाचं नाही. आमचे गुरुदेव घुले बाबा म्हणायचे, बुवा तुम्हाला नरकाला जावं लागेल, मग लोकांची वेळ वाया घालवू नका, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून दादानो थोडा गांभीर्यानं विचार करत जा सगळ्या या गोष्टीचा. तर चला, मुद्दा इतकाच आहे, हळूहळू चाला, म्हणजे घाई करू नका, साधना करत राहा, चिंतन करत राहा, नामस्मरण करत राहा, चालत राहा, मुक्कामी येत असतो. चालत राहा, मुक्कामी येत असतो. जुन्या काळातली गोष्ट आहे. कितवा सप्ताह आहे आपला हा? 110. बाप रे, 110 वर्षाचा हा सप्ताह आहे. साधारणतः 50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 50 वर्षापूर्वीची एक मनुष्य काल्याचं कीर्तन ऐकायला येऊ लागला होता. बसवंत पिंपळगावपर्यंत त्याला वाहन भेटलं. तिथपर्यंत आला, तिथून इकडच्या रोडला निघाला इकडे या रोडला आपल्याला लागला, या काय जवळ की काय खेडगाव, खेडगाव या रोडला लागला. एक 2-3 किलोमीटर चालत आला. आता त्याला वाटलं कुठं आहे गाव, कधी सापडायचं गाव. एक शेतकरी शेतात होता. त्यानं त्या शेतकऱ्याला विचारलं, ओ दादा, मला खेडगावला जायचंय काल्याच्या कीर्तनाला, किती वेळ लागल सांगा. सांगायला पाहिजे का नाही? नाही सांगितलं. शेतकऱ्यानं नाही सांगितलं. 5 मिनिटं त्यानं वाट बघितली बिचाऱ्यानं उत्तराची. शेवटी तो निघाला. कोण? तो वारकरी कीर्तन ऐकायला निघाला. निघाल्यानंतर ते चालायला लागल्यानंतर 5 मिनिटांना त्या शेतकऱ्यानं हाक मारली, ओ बाबा, वारकरी बाबा, काय म्हणाले? अहो मला खेडगावला जायचंय, किती वेळ लागेल, किती वेळ लागेल? आणि मग त्याने सांगितलं साधारणतः 1 पाऊण तास लागेल म्हणे तुम्हाला. किती? पाऊण तास लागेल. मग वारकरी खवळला, हेच मला अगोदर सांगायला काय झालं म्हणे, विचार नव्हतं का मी? तो शेतकरी म्हणला, बाबा रागू नका, हे मी तुम्हाला अगोदर नाही सांगू शकलो कारण त्यावेळेस तुम्ही उभा राहिलेले होते. आत्ता कसं काय सांगितलं? त्याने सांगितलं 5 मिनिटं मी तुमची चाल बघितली आणि मग या चालीहून माझ्या ध्यानात आलं, या चालीनं तुम्ही चाललात तर पाऊण तास साधारणतः लागेल. आता तुमच्या सगळ्याच्या चाली मला माहित आहेत का? लक्षात आलं ना तुमच्या? चाली म्हणजे गती, गती, चालण्याची गती. आणि म्हणून मायबाप माझी विनंती आहे, परमार्थ करण्याची तुमची गती कशी आहे त्याच्यावर मुक्कामी येणं काय आहे अवलंबून आहे. मग आपण दिवसेंदिवस गती काय केली पाहिजे? वाढवली पाहिजे. समजा तुम्ही रोज ज्ञानेश्वरीच्या 300 ओव्या वाचता आणि नंतरच पाणी पिता, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे ना? 300. तर आता उद्यापासून याच्यात काय करायची? वाढ करायची. आता उद्यापासून किती वेळ वाचणार तुम्ही? 400. काय मी काय पैसे मागा लागलो का काय? 100 वाचणार. ए बाबा 100 वर आला बरं का बिचारा माणूस. मी 400 म्हणालो तेव्हा हे 100 वर आले. चांगली गोष्ट आहे. तर वाढ केली पाहिजे. वाढ. समजा तुम्ही संध्याकाळी झोपताना रोज 111 वेळेला माळेचा जप करता आणि नंतरच झोपता, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे ना? 111 वेळेला माळ आवडता का? 111 वेळेला जप, तीच की जपच, पूर्ण माळेचा एक जप, असं 111 वेळेला माळेचा जप करता ना? तर आता आजपासून याच्यात काय करायची? तुम्हाला वाढ करायला आवडते का नाही? समजा शेजाऱ्याचा गुंटा निघाला, काय बी करून घेतात का नाही? समजा शेजाऱ्याचं 1.5 एकर निघालं, लोक म्हणतात पुन्हा असलं सापडतं काय, बांधालाच बांधाय, दुसरा कोणी घुसायला नको. म्हणजे तुम्हाला एकर वाढवायला आवडतो, प्लॉट वाढवायला आवडतो. 2 मजली घर असलं तर 3ऱ्या मजल्याचे गज काढून ठेवलेले असतात का नाही? म्हणजे मजला वाढवायला आवडतो, FD वाढवायला आवडते. मग हेच वाढवायला आवडत असेल तर मायबाप माझी विनंती आहे, वाढवायचीच असेल जीवनात तर साधना वाढवू नका. वाढवायचीच असेल तर जीवनात साधना वाढवा. साधना वाढवा, नक्की कल्याण होईल. आपण ती साधना वाढवली पाहिजे. म्हणून घाई करू नका, साधना करत राहा, हळूहळू चाला. आणि दुसरा एक नियम सांगितला परमार्थ करणाऱ्या व्यक्तीला, कोणता? कोणी
कोणाशी न न बोला. कोणी कोणाशी न बोला याचा अर्थ काय? याचे दोन अर्थ आहेत. पहिला अर्थ सांगतो, परमार्थ करणाऱ्या साधकानं आपली साधना साध्य हातात येण्याच्या अगोदर दुसऱ्याला सांगू नये. हे लक्षात ठेवा. सांगितलं की त्याच्यातली ताकद संपते, खलास होते. म्हणून साधना झाकून ठेवा. आपलं सत्कर्म, दानधर्म, अन्नदान, दान झाकून ठेवा, उघडं करू नका. एकदम लक्षात येण्याकरता सोपं करतो. तुम्ही शेतकरी आहेत, बरोबर आहेत ना? शेतकरी पेरणी करता का नाही? पेरणी का नाही करता? पेरणी पुढं तिफन असते आणि पाठीमागून हा फासाठी फासाट. हा, आमच्याकडे त्याला रासनी म्हणतात, बरोबर आहे ना? जी त्या बियाला बीजदशेपासून राशीपर्यंत नेते तिचं नाव रासनी. किती मराठी गोड आहे. तर तुमचं काय फासाट या काय असेल ते, चला. म्हणजे तुम्ही ते बी काय करता? झाकता. कशा करता हो? पाखराने खाऊ नये म्हणून. नाही उगवलं तरी का बी का झाकायचं? बरोबर आहे बाबा तुमचं. पाखराने बी खाल्लं नाही पाहिजे आणि ते जोमानं उगवलं पाहिजे. ते जोमानं उगवावं म्हणून ते बी काय केलं जातं? झाकलं जातं. तसं दादानो आपल्या जीवनातलं सत्कर्म, दानधर्म हा सगळा काय करा? झाका. ओवी देतो, नाना कृषी वळवा फुले, पांगुरवे पेरेले, तैसे झाके निपजले. दान पुण्य हे झाकलं पाहिजे. हळूहळू चाला, कोणी कोणाशी झाका. लोक झाकत नाहीत महाराज. 21 रुपये देणगी देतात आणि 42 वेळा पुकारायला लावतात. हो काय कामाचं आहे हो? झाका जरा, झाका. उन्हाळ्याचे दिवस होते, विवेक महाराज आणि काल्याचंच कीर्तन होतं. असं सभागृह होतं आणि ऊन प्रचंड होतं आणि तेवढ्यात एक माणूस आला आणि त्यानं असं तो फिरणारा पंखा बंदच केला ना. घामाच्या धारा येऊ लागल्या. दिलीपराव, घामाच्या धारा येऊ लागल्या. मी म्हणलं, ओ बटन चालू करा, घाम येऊ लागलाय. तो म्हणला, महाराज तुम्हाला माहिती आहे का? म्हणलं काय? हा पंखा मी दिलाय. म्हटलं बरोबर आहे, तुम्ही दिलेला असेल पण फिरू दे की. म्हणलं हवा लागू दे की. तुम्हाला माहिती आहे का? म्हणलं महाराज हा पंखा पट्ट्यानं मी दिला. अरे बाबा तूच दिलाय म्हणलं, पण 11:15 होऊन गेल्यात, फिरू दे की पंख्याला. म्हणलं मला घाम येतोय. काय फिरू द्या की? आणि म्हणला फिरल्यावर त्याच्यावरचं नाव कसं वाचायचं? हुशार आहे इकडे. म्हणजे स्पीकरवाला जागा आहे असा त्याचा. फिरल्यावर त्याच्यावरचं नाव कसं वाचायचं? ते पंखा असतो ना, ते 3 पाती. एका पात्यावर पंजोबाचं नाव, एका पात्यावर आजोबाचं नाव, एका पात्यावर बापाचं नाव, ते गोलचक्कर त्याच्यावर स्वतःचं आणि पोराचं नाव. 1300 रुपयात 5 पिढ्या घरा 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 बिचारा फिरवीत असतो. जरा मुद्द्याकडे चांगलं लक्ष द्या. हे झाका, झाकून ठेवा. एका पोलीस आयुक्ताचं वाक्य सांगतो, उजव्या हातानं दिलेलं दान डाव्या हाताला माहीत नसावं. मीरा भाईंदरला ते ऐकतात सध्या. माझ्या मुद्द्याकडे लक्ष द्या. मुद्दा माझा इतकाच आहे, तर कोणी कोणाशी न बोला म्हणजे साधना सांभाळून ठेवा. अशी उघडी करू नका. काय काय लोक म्हणतात एकादशी दिवशी आपण पाणी सुद्धा पित नसतं. अरे सांगू नको. सांगितलं की जेवल्यासारखं झालं. सांगू नका. सांभाळून ठेवा ना. आमच्यासारख्या एखाद्या फालतूक माणसाला तुमची साधना माहीत होऊन काय उपयोग आहे? ती सद्गुरू निवृत्तीनाथाला कळावी, ज्ञानोबा राहायला कळावी, पांडुरंगाला कळावी तुमची साधना काय आहे ते. आणि म्हणून कोणी कोणाशी न बोला. हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. पाहिलं साधारणतः 5-6 मिनिटं कमी होती आणि मग गोपाळ कन्हैयाच्या मागं निघाले. पण झालं काय? 12ला 4-5 मिनिटं कमी असल्यामुळं, गोपाळांना भूक लागलेली असल्यामुळं भुकेच्या तावात काय खावं हे माणसाला कळत नाही. म्हणून भगवंताच्या लक्षात आलं, आता हे गोपाळ आसार असलेले पदार्थ विषय रूपी घाटे सेवन करतील. म्हणून भगवान गोपाळांना म्हणतात, ए गोपाळांनो, तुम्ही आसार असलेले घाटे विषय तुम्ही सेवन करू नका.
तुम्हाला मी आज ब्रह्मरस देतो, भक्तीचा रस देतो, हा संदेश अभंगाच्या शेवटच्या चरणात देतात. तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे तशी स्वच्छच दिसली पाहिजे. एक शीत सुद्धा अन्नाचा कण सुद्धा त्या पत्रावर ठेवायचा नाही. किमान एवढा तरी आज निर्णय घ्या, तुम्ही खरकट ठेवू नका. तुम्ही जर पाहिजे एवढंच जेवलात तर राहिलेले अन्नात गरीब लोक दुसऱ्यांदा येऊन पुन्हा जेवतील हो, त्यांचं कल्याण होईल. माझी विनंती आहे, एवढं तरी करा, किमान एवढं तरी. उष्ट ठेवू नका, खरकट ठेवू नका, एक शीत सुद्धा ठेवू नका. लोक काय काय म्हणतात, नाही महाराज पण जास्त समाज असल्यावर थोडंफार होतच असतं. कशाचं काय होतच असतंय. 80,000 लोक रोज जेवायचे तरी अन्नाचा कण सुद्धा राहत नव्हता. खरे एक गोष्ट खोटी गोष्ट आहे, निळोबार आहे. विवेक महाराज आळंदीच्या शताब्दी महोत्सवात सकाळी 40,000 लोक जेवायचे आणि संध्याकाळी 40,000 लोक जेवायचे, तरी सुद्धा कण सुद्धा भाताचा कुठं ढेपसा द्रोण सुद्धा कुठं पडलेला दिसत नव्हतं. इतकी स्वच्छता होती, हे लक्षात ठेवा. म्हणून माझी विनंती आहे, आपण सुद्धा तो नियम पाळा आणि स्वच्छता आणि शिस्त सांभाळा. गोपाळ खाऊ लागले, दही दूध लोणी खाल्लं, गाडगी फोडायला लागले, गोपाळ गडबड करायला लागले, बडबड करायला लागले. एक गोपाळ म्हणाला, कोणी कोणाशी न बोला. भगवान कन्हैयानं सांगितलं नाही, आता बोलायचंच. आपण आतमध्ये आलोय, चोरी करायला लागलोय, हे बाहेर गवळणीला कळलं पाहिजे, तर चोरी करण्यात मजा आहे. करा आवाज. मग सगळ्या गोपाळांनी मोठ्याने आवाज केला, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान. आवाज ऐकला आणि सगळ्या गवळणी म्हणायला लागल्या, आले वाटतं. गोपाळाने सांगितलं, आले नाही, आता चालले, 12:15 झाले, 9:45 आले होते. खरंय का खोटं? 9:45. मग
गवळणी गाडबड करू लागल्या, कुलप उघडायची, कड्या काढायच्या. आणि गवळणीची गडबड ऐकली आणि मग गोपाळ म्हणायला लागले कृष्णाला कानाला, ए काना, आता बाहेर काढ की, आता बाहेर काढ ना. कन्हैयानं सांगितलं, आता आपल्या आपल्या पद्धतीनं निघा. आता चालेल का तसं? तसं चालेल का? येईपर्यंत महाराज कुठवर आले, महाराज कुठवर आले, फोन मागो फोन, फोन मागो फोन, कुठवर आले, कुठवर आले. तसं आता जाताना सुद्धा सोडायची व्यवस्था केली पाहिजे का नाही? काय नाही महाराज, असं इथून निघालं, नीट फाट्याला जातं, डावीकडे वळलं, थेट पिपळगावला, तिथून इकडं गेले की नाशिक, इकडं गेले की धुळ्याला. असं जमेल का? नाही जमणार. जसं आणण्याची व्यवस्था केली तुम्ही, तसं सोडण्याची, वाटा लावण्याची सुद्धा काय केली पाहिजे. आणि तुम्ही व्यवस्था करणार याची खात्री आहे मला, 100% खात्री आहे. काना काय कर, पण आम्हाला बाहेर काढ. मग भगवंताने सांगितलं, ठीक आहे, झाका डोळे. पुन्हा गोपाळाने डोळे झाकले, गोपाळ बाहेर निघायला लागले. त्यात एक होतं पेंद्या. त्याला वाटलं काय करीत असेल गड्या, डोळं झाकलं की आपण आत बी आलो, डोळं झाकल्यावर बाहेर बी निघायला लागलोय, हा काय करतोय आपण पाहू तरी म्हणे. म्हणजे याच्या पश्चात पुन्हा जर हा धंदा करावा वाटला तर जमला पाहिजे. आणि बहुतेक कार्यकर्ते हेच शिकत असते तर काय असते. म्हणून यानं काय केलं, असं तोंडावर डोळ्यावर हात ठेवले आणि बोटाच्या सांदीतून बघत होता. कोण? पेंद्या, पेंद्या. आणि अडकला ना सवण्यात. आणि तेवढ्या ते CBI खातं आत घुसलं. आणि त्या गवळणी काय रिकाम्या नव्हत्या, त्यांच्या हातात निरगुडीचं वलं फोक होतं. निरगुड काय म्हणते तिकडे कोण असतं. आणि त्या वल्या फोकाना असा पेंद्या ठोकला, म्हणता हिरवा पिवळा केला. पेंद्या ओरडायचा, कृष्णा मेलो, वाचवा. पण त्या पेंद्याचा आवाज काय खाली ऐकायला जात नव्हता, कारण करण्याचं तोंड वरी होतं. ते साऊंड बॉक्स वगैरे काय रिटर्न फिटन काय नव्हतं तिथं लावलेलं. ऐका ऐका, शेवटी भगवंताला दया आली. 4 जण गोपाळ पाठवले, काढारे म्हणले त्याला ओढून. गोपाळ त्याच्या हाताला धरून वर ओढायला लागले. गवळणीच्या लक्षात आलं, एक जरी चोर सापडला आणि त्याला पोलीस कस्टडी दिली तरी इतर चोराचा धागा तो. म्हणून गवळणी त्याच्या पायाला धरून खाली ओढायला लागले आणि गोपाळ त्याच्या हाताला धरून वरी ओढायला लागले. कोणाच्या? पेंद्याच्या. हे कोणाचं सांगतोय मी? पेंद्याचं. काय कमाल आहे राव. म्हणजे पेंद्याचं सांगायला एवढं 400 किलोमीटरहून मी धावपळ करून आलोय वय. कीर्तन ऐकताना लोकांना कीर्तन आपल्यासाठी चाललंय असं वाटतच नाही राव. हे मी आपलं सांगतोय. प्रपंचातली माणसं आपल्या पायाला धरून सार खाली ओढतात. संत मंडळी आपल्या हाताला धरून बाजूला काढतात, वर ओढतात. गोपाळाने हिसका दिला आणि पेंद्या बाजूला काढला. पेंद्या तावातच गेला, पेंद्या रागातच गेला, कृष्णाकडे गेला. काय कृष्णा, काय कृष्णा, असंच असतंय का कृष्णा? माल सगळ्यांनी खाल्ला, माल सगळ्यांनी खाल्ला आणि मार मात्र मी एकट्याने खाल्ला. काय कृष्णा, असंच असतंय का? कृष्णानं सांगितलं, असंच असतंय. लोकशाहीत सगळं असंच आहे. माल सगळेच खातेत, फक्त जेवढे सापडले तेवढे मार खाते. असंच असतंय. असं तेवढ्यात गवळण गेली, कृष्णाच्या हाताला पकडलं. हाताला दही लागले, तोंडाला दही लागले. आई म्हटली होती ना, पुराव्यासहित पकडून आण म्हणून. चाल, घेऊन निघाले. काय ते काय भाग्यवान असेलो, किती पुण्यवान असेलो. योगी, जपी, तपी, गिरी, पुरी, भारती, संन्यासी, हटयोगी, अष्टांग योगी यांचे करोडो जन्म गेले तरी सुद्धा जो भगवान स्वप्नातही येत नाही, तो देव तिनं हातात पकडलाय. किती पुण्यवान असेल, किती भाग्यवान असेल. घेऊन निघाले. पण हम रस्त्यानं जायचंय, राज रस्त्यानं जायचंय, नंदाच्या वाड्यावर जायचंय, पाटलाच्या घरी जायचंय. इज्जतीचा प्रश्न होता. म्हणून तिने आपल्या डोक्यावरचा पदर नाकापर्यंत घेतला. कुठला पदर? कुठला? ऐकायला येत नाही का? कुठला पदर? हा, डोक्यावरचा, नाकापर्यंत घेतला. आता तो डोक्यावरच राहिला नाही. डोईचा पदर आला खांद्यावर. मी म्हणतो काही दिवसानं खांद्याच्या खाली रस्ता झाडायला येतो का?
आणि मग आम्ही त्याला नाव दिलं प्रगती, विकास, डेव्हलपमेंट, स्त्री शिक्षण. या गोंडस नावाखाली आपली संस्कृती मातीत घालू नका. आजच्या कीर्तनातून माझा तुम्हाला एवढा संदेश आहे, संस्कृती सांभाळा, संस्कृती सांभाळा, तरच तुमच्या मुलाबाळावर चांगले संस्कार होतील. ही तुम्हाला विनंती आहे. आणि आजच्या कीर्तनातून माझ्या पुरुष बांधवाला विनंती आहे, व्यसन करू नका, एवढी तुम्हाला विनंती आहे. तिनं नाकापर्यंत पदर घेतला, घेऊन निघाली. अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर कन्हैयानं सांगितलंय, गवळण मावशे, माझ्या हाताला काचलं ग, तुझा हात निबर आहे, माझा कोमल आहे, जरा दुसरा हात धर ना. ठीक आहे म्हणे. मग यानं दुसरा हात तिच्या हातात दिला. ऐका, यशोदेच्या वाड्याच्या समोर आली गवळण, हाक मारली यशोदेला, यशोदे बाहेर ये. पण यशोदा बाहेर आली, पण शिंगल आली नाही, डब्बल आली. म्हणजे काय, यशोदेच्या कडेवर भगवान कृष्ण. आणि मग एक गवळण बोलायला लागली, बघ तुझं पोरग मी पुराव्या सहित पकडून आणलंय. यशोदा म्हणाली, तोंड सांभाळून बोल. कुठं बोलायला लागली, खेडगाव आहे खेडगाव. मग म्हणजे काय, तुझं पोरग मी पकडून आणलंय. यशोदा म्हणते, मग माझं पोरग जर तुझ्या हातात आहे तर मग माझ्या कडेवर कोण आहे. आणि मग तिनं नाकावरचा पदर डोक्यापर्यंत सारला आणि यशोदेकडे बघितलं तर यशोदेच्या कडेवर भगवान कृष्ण. आणि मग ती म्हणायला लागली, हिच्या कडेवर भगवान कृष्ण म्हणल्यावर मग माझ्या हातात कोण आहे. मग तिनं हातातल्याकडे बघितलं तर तिचंच पोरग गोंद्या. आणि मग आईनं त्याला विचारलं, गोंद्या तू कधी आलाच. त्यानं सांगितलं, आई मग अशी चालू आहे म्हणे. म्हणजे कधी, जेव्हा हाताची ट्रान्सफर झाली ना तेव्हा आलोय म्हणे, मी काय आत्ता थोडंच आलोय. यशोदेच्या लक्षात आलं, आपलं पोरग खोडकर आहे, 12:15 वाजलेले आहेत, आता काय उपयोग नाही. यशोदेने सांगितलं, का ना तो आता घरी राहायचं नाही, गावात राहायचं नाही, वनाला जायचं, शाळेत जायचं. मग गोपवेश परमात्म्याला तिनं केला. मोर पिसाऱ्याचा टोप डोक्यावरती धारण केला, कपाळाला ऊर्ध्वपुंड्र टिळाय, कंठात कौस्तुभ मणी आहे, गळ्यामध्ये तुळशीहार, कानामध्ये मकराकार कुंडल, अंगावरती पितांबर आहे, पितांबर नेसलेले आहेत. अनवाणी परमात्मा, एका खांद्यावर शिदोरी आहे, एका खांद्यावर घोंगडी आहे, एका हातात वेणू आहे, एका हातात काठी आहे. असे परमात्मा वनाला आले. गायी चरू लागल्या, चरून 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 गायी बसल्या. पोट भरल्यानंतर खाणारा एक प्राणी आहे बघा. तुम्हाला आठवतंय का तो प्राणी? पोट भरल्यावर बी खातो बघा तो प्राणी. सांगता येईल का तुम्हाला? शेळी, बकरी नका, उगतीची इज्जत घालवू नका. पोट भरल्यानंतर खाणारा एक प्राणी आहे माऊली, त्याचं नाव आहे माणूस. पोट भरल्यानंतर सुद्धा खातो. विशेष सांगू का, ज्याच्यात खायचं नसतं त्याच्यात खातो. चला कळलं तुम्हाला. गाईचं पोट भरलं, गाई निवांत बसल्या. मग रिकामा वेळ मिळाला, मग गोपाळ खेळ खेळले. हा मामा, हा मामा,
भरपूर खेळ खेळले, खेळ खेळून थकले, खांदी भार, पोटी भूक आहे का? भूक भूक आहे काय? कीर्तनाचे खेळायाचे शोक का ना? आम्हाला भूक लागली, ठीक आहे चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई बहु केली वनवन पाय पेटी झाला शीण. भगवंतानं विनू वाजवला, सर्व गाई सर्व गोपाळ एकत्र आले, त्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या, त्या शिदोऱ्याचा काला केला, डाव्या हाताच्या तळहातावर तो काला घेतला, बोटाच्या सांधीमध्ये लोणचं चटणी कोशिंबीर पापड ठेवले, कमलाकृती गोपाळ उभं केले, कमरेला विणू खोवलेले, स्मित हास्य केलं आणि भगवंतानं आपली कृपादृष्टी त्या काल्यावर टाकली आणि भगवंताच्या कृपेनं युक्त असलेला काला गोपाळांना मिळाला. आजी देतो पोटभरी पुरे म्हणाल तोवरी, तोच काला आज आपण सेवन करायचा आणि आपलं जीवन तृप्त करून घ्यायचं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. बोला पुंडलिक वरला श्री ज्ञानदेव गोपाल भगवान की. भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज यांच्या कृपेने परमपूज्य परमश्रद्धेय प्रातस्मरणीय दामोदर महाराज, परमपूज्य परमश्रद्धेय नाना महाराज, भाऊराव महाराज, बन्सी महाराज या महापुरुषांच्या आशीर्वादाने हरिभक्तीपरायण रमाकांत महाराज, हरिभक्तीपरायण अशोक महाराज, हरिभक्तीपरायण तानाजी महाराज या सर्वांच्या मार्गदर्शनाने, हरिभक्तीपरायण आदरणीय योगेश महाराज यांच्या मार्गदर्शनाने आज मला आपल्या सर्वांच्या दर्शनाचा सुयोग प्राप्त झाला. उभे राहिलेले सर्व टाळकरी, सर्व गायनाचार्य, सगळे आमची ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू महाराज मंडळी, आदरणीय मिलिंद महाराज, गायनाच्या बाबतीत महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेलं व्यक्तिमत्व आदरणीय निळोबा महाराज, माझे गुरुबंधू, 4 वर्ष आम्ही एकत्र राहिलो असे आमचे शिवाजी यमगर महाराज, निवृत्ती महाराज, ही सगळी टाळ घेऊन उभा राहिलेली संत मंडळी, अत्यंत गोड असे मृदंगाचार्य विवेक महाराज, माझे आदरणीय माऊली महाराज चव्हाणजी आणि समोर येऊन बसलेले सर्व श्रोते सज्जन, माता भगिनी, पुरुष मंडळी, आपल्या सर्वांच्या पवित्र चरणाला मी नतमस्तक होतो. आजच्या कीर्तनातलं काहीही आठवणीत राहिलं नसलं तरी चालल, पण 2 गोष्टी मात्र ध्यानात ठेवा. तुम्ही एक गोष्ट ध्यानात ठेवायची, संस्कृती सांभाळायची. कारण लेकरू पुरुषापेक्षा वडिलापेक्षा आईच्या जवळ जास्त राहतं, म्हणजे लेकरावर अधिक संस्कार कोण करू शकते? आई करू शकते. म्हणून माझी विनंती आहे, संस्कृती सांभाळा. तुमच्या काही ध्यानात राहिलं नसलं तर तुम्ही एवढं ध्यानात ठेवा, गुटखा, गोवा, तंबाखू, बिडी, काडी, सिगारेट हे व्यसन फेकून द्या, व्यसनमुक्त व्हा आणि हे दर्जेदार उत्तम देखणं हे राम मंदिर आणि हनुमान मंदिर आपण या ठिकाणी संपन्न करत आहात. लवकरात लवकर पुढच्या वर्षी काल्याच्या कीर्तनाच्या वेळेला याचा कलशारोहण सोहळा हा संपन्न झाला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून सर्व गावकऱ्याने मेहनत घ्या आणि दर्जेदार आपलं मंदिर बनवा, अशी मी या निमित्तानं सगळ्याला प्रार्थना करतो. हे 110 या क्रमांकाचं हे आपल्या उत्सवाचं वर्ष आहे. लवकरात लवकर आपल्या सप्ताहाला शतकोत्तर रौप्य महोत्सवीय वर्ष लवकरात लवकर यावं, म्हणजे आपल्या सप्ताहाचं 125वं वर्ष हे लवकर यावं आणि ते आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत साजरं व्हावं. त्या 125व्या वर्षापर्यंत आपल्यापैकी कोणालाही देवानं हात लावू नये अशी मी देवाला प्रार्थना करतो. 125व्या वर्षाला हेच टाळकरी, हेच विनेकरी, हेच मृदंगाचार्य, हेच सगळे गायनाचार्य, हेच श्रोते, ह्याच माता भगिनी, हेच श्रोते, हेच यूट्यूबवाले, हेच लाऊडस्पीकरवाले, म्हणा की राव हेच महाराज,
जाऊ द्या. तर आता राहिलेली पुढची 14 वर्ष नाही बोलवलं तरी चालतंय, पण 125व्याला मात्र विसरू नका, एवढी मी आपल्याला प्रार्थना करतो. आणि ही सेवा सद्गुरू संत श्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या चरणी, ज्ञानोबाराय तुकोबारायच्या जोग महाराजाच्या पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो. आणि संत श्रेष्ठ शेना महाराज यांचाही संजीवन समाधी सोहळा आज आहे, त्यांच्याही पवित्र चरणाला वंदन करतो. आणि मी जे आपल्या पुढं बोललो हे माझं नाही, मी ज्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये वेडवाकडं शिकलो, त्या संस्थेच्या गुरुदेवाने जे मला शिकवलं ते तुमच्या पुढं मी मांडण्याचा प्रयत्न केला. माझी विनंती आहे, अवघ्या वारकरी संप्रदायाचे गुरुजी ज्यांचं वय आज 94 वर्ष आहे, असे शांती ब्रह्म गुरुदेव कुरेकर बाबा यांचा जन्मदिवस ऋषीपंचमी म्हणजे 8 सप्टेंबर या दिवशी आळंदीमध्ये संपन्न होतोय. त्याच दिवशी वारकरी संप्रदायातले रामायणाचार्य, प्रसिद्ध व्यक्तिमत्व, संस्थेचे विश्वस्त आदरणीय ढोक बाबा, त्यांचाही तारखेनुसार वाढदिवस त्याच दिवशी आहे. आणि त्यानिमित्ताने संस्थेचे अध्यक्ष गुरुवर्य संदीपान महाराज हसेगावकर यांचं सकाळी 9 ते 11 कीर्तन होणार आहे 8 सप्टेंबरला. आणि 11 ते 12 गुरुवर्य बाबांचं पूजन होणार आहे. आणि ते पूजन करण्याकरता महाराष्ट्राचे विद्यमान लाडके मुख्यमंत्री, बरोबर आहे ना, लाडकी बहीण, लाडके मुख्यमंत्री येणार आहेत. माझी आपणा सर्वांना विनंती आहे, आपण सर्वजण या आणि त्या कार्यक्रमाचा आनंद आपण सर्वांनी लुटावा, अशी मी आपल्याला सगळ्यांना प्रार्थना करतो. मी थोडीशी वेळ आपली अधिक घेतले, 10 ते 12 हे व्हायला पाहिजे, पण 12 वाजून 20 मिनिटं झाली बरं का, 20 मिनिटं जास्त झाली. त्याला काय म्हणायचं? हा, ओव्हर टाईम म्हणायचं, म्हणजे तुमच्या लक्षात असलेलं बरं, हे लक्षात ठेवा. मी इमानदारी केलेली आहे. आता तुम्ही सुद्धा बेईमानी करू नका, इमानदारी करा व्यवस्थित. तर म्हणजे बेईमानी करू नका म्हणजे परमार्थ करा, साधना करा, असा त्याचा अर्थ आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं, इथे असलेले सगळे शेतकरी, अधिकारी, कर्मचारी, पुढारी, सगळ्या क्षेत्रातून आलेले मान्यवर लोक, या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, कृपा करून यानंतर माझा वेळ घेऊ नका. मी 2.5 तास वेळ दिलाय, लक्षात ठेवा. यानंतर माझी वेळ घेऊ नये. मला 400 किलोमीटर प्रवास करून बारामतीच्या जवळ संध्याकाळच्या कीर्तनाला पोचायचं आहे. तर इथून पुढं माझी वेळ आपण कृपा करून घेऊ नका, एवढीच आपल्याला प्रार्थना करतो. आणि चिंतन सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 काला वाटो एक मेघा वैष्णवनिका संभ्रम